रोज पिल्लूच्या स्कूलमुळे मला टिफिनला नवीन काही बनवता येत नाही, कारण की सकाळी उठल्यावरती सगळ्यात अगोदर तिचं आवरून वगैरे द्यावं लागतं आणि नंतर मग यांची पण ऑफिसची वेळ होते आणि मग काही बनवता येत नाही नवीन, तर भाजी पोळीच बनावं लागते पटपट. तर म्हटलं आज हिला स्कूलला सुट्टी होती, तर चला काहीतरी नवीन लौकी किसून वगैरे घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि थोडंसं नॉर्मल बेसन पीठ घेतलं होतं. बेसन पीठ तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकतात, नाहीतर नाही घेतलं तरी पण चालते. आणि सगळे घरातले जेवढे मसाले आहेत तेवढे सगळे टाकून घेतले होते. अद्रक लसूण कुटून टाकलेलं होतं आणि नंतर मग असे भरपूर सारे तीळ आणि नंतर कोथिंबीर टाकून घेतली होती आणि सगळ्यात लास्टला मीठ टाकून घेतलं होतं, कारण की मिठाने त्या लौकीला पाणी सुटेल म्हणून. आणि लौकीमध्ये एक अगोदरचंच खूप सारं पाणी असतं, त्याच्यामुळे आपण जे पीठ मळायच्या वेळेस जे पाणी घेतो ते एकदम थोडं थोडं घ्यावं लागतं, नाहीतर मग एकदम पातळ होऊन जातं ते. तर मग पीठ वगैरे भिजून घेतलं. मी काय त्याला जास्त वेळ भिजून वगैरे दिलं नाही, लगेच पीठ मळून घेतलं की लगेच पराठे बनवून घेतले होते, लाटून घेतले होते आणि नंतर मग सगळं आवरून घेतलं होतं. सगळं पराठे वगैरे बनवून झाल्यावरती किचनवरचा राडा सगळं आवरून घेतला आणि नंतर माझं चहा पाणी वगैरे बनवून घेतलेलं. किचनवरचा पसारा सगळं बाजूला साईडला ठेवून दिला आणि नंतर मग मला माझ्यासाठी हे पाणी बनवून घ्यायचं होतं. जिरे, बडीसोप, इलायची आणि अद्रक टाकून घेतली. ओवा नव्हता माझ्याकडे, संपलेला होता, त्याच्यामुळे मी ओवा काय टाकलेला नाही. तुम्ही ओवा पण टाकून घ्या. नंतर मग 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं होतं मी आणि ते 1 ग्लास होईपर्यंत त्याला उकळून घ्यायचं. नंतर ते पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि नंतर मग दुपारी जेवण करून घेतलं. दुपारचं जेवण वगैरे झाल्यावरती भांडे वगैरे सगळे घासून घेतले. किचन वाटाही सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि नंतर मग संध्याकाळी चहा बनवला होता माझ्यासाठी. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.